नाताळ सण साजरा करू उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात। सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। गेल्या अनेक वर्षांमध्ये इफ्फी एका छोट्या चित्रपट महोत्सवापासून चित्रपट, संगीत आणि मानवी जीवन यांच्या जादूला एकत्र आणत गुंगवून टाकणाऱ्या वाटचालीमधून एका भव्य सोहळ्याच्या रूपात फुलून आला आहे। गेल्या वर्षी इफ्फी एस्टाने संगीत आणि कलेला इफ्फीच्या प्रावरणात गुंफत या सांस्कृतिक प्रवासाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली। गोव्याच्या डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी इंडोअर क्रीडागारात काल संध्याकाळी दूरदर्शन आणि वेव्हज OTT यांनी आयोजित केलेल्या इफ्फी एस्टाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यामधून 56व्या इफ्फीने मनांना उजळून टाकण्याची आणि संगीत, संस्कृती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणाच्या समृद्ध वस्त्राचा शोध घेण्याची स्वतःची परंपरा कायम राखली। आपापल्या कलेत माहीर असलेल्या सुप्रसिद्ध कलाकारांनी व्यासपीठावर एकत्र यायला सुरुवात केल्यावर कालची संध्याकाळ त्या ताऱ्यांच्या चमक लेवून उजळली। सन्माननीय अभिनेते अनुपम खेर, ऑस्कर पारितोषिक विजेते उस्ताद MM किरवानी आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेती आसामी अभिनेत्री ॲमी बरुआ यांच्यासह भारतीय चित्रपट महासंघाचे अध्यक्ष रवी कोट्टरकारा, खासदार जेवान किम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली। चित्रपटांच्या जादुई करिश्म्याचा सोहळा साजरा करण्यासाठी या सर्वांसह दूरदर्शनचे महासंचालक के सतीश नबृदीपाद देखील उपस्थित होते। भाषणाची सुरुवात करताना महासंचालक नबृदीपाद म्हणाले, आपणा सर्वांना हे माहीत आहे की उपग्रह क्रांतीचे उत्पादन असलेल्या पारंपरिक वाहिन्या आता हळूहळू कोणत्याही वेळी कार्यक्रम पाहता येतील अशा हाती धरण्याच्या साधनांच्या रूपात डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत। काळाच्या मागणीनुसार दूरदर्शनने उत्क्रांत होत जाणेच योग्य ठरेल। वेव्हज OTT सह एका नव्या डिजिटल टप्प्यात प्रवेश करून नेमके हेच साध्य केले जात आहे। वेव्हज OTT कुटुंबासाठी सुरक्षित, हितकारक मनोरंजन देऊ करते। डिजिटल साधनांशी चिकटून बसलेल्या संपूर्ण युवा वर्गाने, जनरेशन झीने आमचे कार्यक्रम पाहण्यासाठी आणि दूरदर्शनने प्रतिनिधित्व केलेल्या आणि अजूनही करत असलेल्या वारसाचे सामर्थ्य अनुभवण्यासाठी दूरदर्शनकडे वळावे असे आवाहन केले। त्यांच्या या मुद्द्याचा धागा पकडून इफ्फी एस्टाच्या व्यासपीठावरून अनुपम खेर यांनी आठवण सांगितली, आम्ही सर्वांनी आमचे कलाजीवन दूरदर्शनसोबत सुरू केले। दूरदर्शनने आमच्या चित्रपटाची जगाशी ओळख करून दिली, हे आमचे भाग्यच आहे। दूरदर्शनमुळे माझा अभिनेता म्हणून जन्म झाला, हे मी विसरू शकत नाही। दूरदर्शन हा एक सुगंध आहे जो आपल्या जीवनात दरवळत राहिला आहे आणि अजूनही आपल्याला वेधून राहिला आहे। गोवा पणजीहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।